अशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथरावविषयी काय उद्गार काढलेत, आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले, तो कसा काय वारस होऊ शकतो? आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे? पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचं वारस ठरू देतात का ते बघ म्हणा, आम्हाला नको सांगू तू. गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा, दुसरं कोणीच नाही. आणि दुसऱ्या कोणाला ठरवण्याचा अधिकारच नाही. ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथरावावर प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसी वर्ग हेच ठरवू शकतात. त्यांनी ठरवलंय. तर निवडणूक आहे. अशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथरावविषयी काय उद्गार काढलेत, आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले, तो कसा काय वारस होऊ शकतो? आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे? पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचं वारस ठरू देतात का ते बघ म्हणा, आम्हाला नको सांगू तू. गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त पंकजा, दुसरं कोणीच नाही. आणि दुसऱ्या कोणाला ठरवण्याचा अधिकारच नाही. ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथरावावर प्रेम करणारा त्यांचा समाज आणि ओबीसी वर्ग हेच ठरवू शकतात. त्यांनी ठरवलंय. तर निवडणूक आहे.